मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येते। प्राप्तिकर विभागाचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला प्राप्त झालाय, तर आता लाभार्थ्यांच्या पात्रतेची कडक पडताळणी केली जाणार आहे। या अहवालामुळे अनेक अपात्र महिलांची नावे योजनेतून कमी होण्याची शक्यता आहे। विशेष जिल्हा परिषद निवडणुका संपल्यानंतर या अहवालाची अंमलबजावणी होऊन लाभार्थी संख्या घटण्याची दाट चिन्ह आहेत। तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अतिशय महत्त्वाच्या बातम्या आहेत की ज्या बातम्या मी तुम्हाला लाईव्ह बातम्या दाखवणार आहे आणि या लाईव्ह बातम्यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचा काय फायदा होणार आहे, कसा फायदा होणार आहे आणि लाडक्या बहिणीच्या पिशवीमध्ये आणि पर्समध्ये नेहमीसाठी कसा पैसा खुळखुळणार आहे याचे सर्व संदर्भासहित पुरावे मी या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह देणार आहे। तेव्हा पुढच्या 1-2 मिनिटाचा हा व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका, स्किप करू नका कृपया। आणि त्यापूर्वी आता ही पहिली बातमी आहे की लाडक्या बहिणींना 26 जानेवारी पासून 3000 रुपये मिळणार आहेत। तर ही बातमी आपण बघूया। बहिणींना पैसे मिळणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली। गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार। लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही। महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 26 तारखेपर्यंत पैसे टाकले जातील अशी माहिती तर आज 24 तारीख आहे आणि 25 तारीख आता सुरू झालेली आहे आणि 26 तारखेपर्यंत पैसे टाकले जातील। आता ही नेमकी जानेवारीची 26 आहे की नेमकी कुठली आहे की ही जुनी क्लिप आहे हे ते तुम्हीच शोधत बसा। परंतु दुसरी जी बातमी आहे तर लाडक्या बहिणींना ई-केवायसी करूनही हप्ता मिळाला नाही, त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करूनही पैसे मिळाले नाही, ही तीच बातमी आहे। लाडक्या बहिणींनी दिलेला शब्द पाळला, ही एका दिवसाची आधीची बातमी आहे की 3000 रुपये त्या खात्याला जमा झालेले आहेत। आणि जी काही दुसरी बातमी आहे तर या संदर्भातली लाडक्या बहिणींना ई-केवायसी करूनही पैसे आले नाहीत। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करूनही 2 हप्ते मिळाले नाहीत। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करूनही जानेवारी डिसेंबर लाडकी बहीण योजना ई-केवायसी करूनही दररोज 30 बातमी आणि त्याच बातम्या। तर ह्या अशा ज्या काही लाडक्या बहिणीच्या संदर्भात ज्या काही सातत्यानं बातम्या येत असतात, तर बातम्या येत असताना या चॅनलला जर बघितले तर असे शेकड्यानं चॅनल आहेत। आणि मग तुम्ही म्हणसाल की बा आता यांना लाखात जर लोक पाहत असतील तर एक तर सरकार अशा लोकांवर कारवाई करत नाही किंवा मग सरकार याच्याबद्दल काहीतरी निंदा असलं पाहिजे किंवा हे जे काही चॅनलवाले जे आहेत तर ते तुमची आमची जी ज्या पद्धतीनं दिशाभूल करत आहेत, भावनिक फसवणूक करत आहेत, तर हे कुठेतरी चुकीचं आहे। आणि आपणही एवढ्या मोठ्या संख्येनं यांच्यावर विश्वास ठेवतो तर मग आपण आपल्या स्वतःला म्हणजे बेजबाबदार सरकार समजायला हरकत नाही। या गोष्टीमुळे होतं काय नेमकं की आपलं नुकसान असं होतं की आपण काय करतो की बऱ्याचदा ह्या बातम्यावाले सांगत असतात की लाडक्या बहिणीचे 3000 रुपये जमा झाले, 4500 रुपये जमा झाले, 2100 रुपये जमा झाले आणि मग कारण नसताना आपण बँकेत जातो, ई-केवायसी करतो, सी-केवायसी करतो, आधार सेंटरवर जातो, नको ते कागदाचे कुटाणे करतो। त्याच्यामुळं आपलं कौटुंबिक जे काही कामं असतात ते विस्कळीत होतात, पैशाची बुडणूक होते, लुबाडणूक होते। दुसरीकडे त्याच्यानंतर ही लोकांची मग काय होतं की यांची खोटं बोलण्याची हिंमत एवढी वाढते लांडग्याच्या गोष्टीसारखी की मग या लोकांची मजल आणखीन पुढे जाते आणि मग तुमची आमची मुलं कुठेतरी मोबाईलवर अभ्यास करत असतात आणि मग ती कुठेतरी शोधत असतात की हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स, इंग्रजी वाक्य कशी बनवायची, मराठी बोधकथा। तर हे तुम्ही सुद्धा टाईप करून पहा की त्याच्या खाली तुम्हाला काय धिंगाणा येतो। आणि मग धिंगाणा आल्याच्या नंतर 9व्या 10व्या 11व्या वर्गातली तुमची आमची मुलं मुली जर असे काही दृश्य पाहत असतील, काही संवाद ऐकत असतील तर ती पळून जाणार नाहीत। तर काय होणार, एकीकडे आमच्या तुमच्या समाजातील लोकांची लग्न जुळत नाहीत आणि ह्या अशा जर कायदा म्हणतो की एखादा गुन्हेगार जर गुन्हा करत असेल तर तो गुन्हेगार ठरतो, परंतु गुन्हेगाराला संरक्षण करणारा किंवा त्याच्याविषयी चूप बसणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार असतो। मग अशा गोष्टींवर, अशा खोट्या गोष्टींवर जर आपण विश्वास ठेवत असू तर आपणही तेवढेच गुन्हेगार आहोत असं समजायला हरकत नसावी। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।